नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली यांच्याकडूनच्या नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे ॲफिलिएटेड कॉलेजकडून. त्या भरतीबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. लिपिक आणि कार्यालयीन सहाय्यक म्हणजे असिस्टंट या पदासाठीची भरती आहे. विस्तारित जाहिराती देण्यात आलेल्या आहेत. त्या जाहिराती पाहूयात. ते पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे त्यानुसार बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत शिक्षण संचालनालय कार्यालयासाठी निवड तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यासाठी कंत्राटी पद्धतीने दिलेल्या तपशिलाप्रमाणे पदे भरण्यासाठी उमेदवारांची प्रत्यक्ष थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. सदर पदांसाठी सादर करावयाचा अर्जाचा तपशील व निवड प्रक्रियेचा तपशील नियम अटी या शर्तीमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये पाहू शकता कार्यालय सहाय्यक हे पद आहे. एकूण पदांची संख्या 2 आहे. दरमहा एकत्रित वेतन 15,000 असणार आहे. नेमणुकीचा कालावधी 11 महिन्याचा कंत्राटी कालावधी असणार आहे. याच्यामध्ये पदाची संख्या पाहू शकता. कार्यालय सहाय्यक म्हणजे ऑफिस असिस्टंट 2 जागा. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता जी आहे अर्हता कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. MSc संगणक परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. इंग्रजी 40 शब्द पर मिनिट व मराठी 30 शब्द पर मिनिट टंकलेखन आवश्यक आहे. त्याचबरोबर कार्यालयीन कामाचा अनुभव प्राधान्याचा आहे. त्याचबरोबर संगणकीय तांत्रिक ज्ञान व संबंधित शिक्षणाचे प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य देण्यात येईल. याच्यामध्ये MS ऑफिस आहे, टॅली आहे, ERP आहे, DTP, MS एक्सेल, फोटोशॉप, कोरल ड्रॉ इत्यादी आहे. तर अशा पद्धतीने ही शैक्षणिक पात्रता आहे. नियम अटी पाहूयात. इच्छुक उमेदवाराने विविध अर्जाच्या नमुन्यामध्ये पूर्ण तपशील भरून अर्ज आवश्यक कागदपत्रांसहित सादर करावा. सदर अर्ज 15 मार्च 2024 कार्यालयीन वेळेपर्यंत शिक्षण संचालक डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या नावाने टपालाने किंवा स्वतः हाताने कुरिअरद्वारे पाठवला जाऊ शकतो. लखोट्यावर कार्यालय सहाय्यक पदासाठी अर्ज असे नाव नमूद करणे आवश्यक आहे. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता त्याच्यानंतर वयोमर्यादा आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जदाराचे वय 38 वर्ष व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वय 43 वर्ष राहील. अर्जासोबत शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा पुरावा व इतर आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत अथवा स्वयंसाक्षांकित छायांकित प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जावर स्वतःच्या अलीकडचा फोटो चिटकवणे सुद्धा आवश्यक आहे. उमेदवाराच्या प्राप्त अर्जांची छाननी करण्यात येईल व प्राप्त पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. मुलाखतीच्या दिवशी नमूद सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर मुलाखतीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रवास भत्ता देय केला जाणार नाही आहे. नेमणूक झाल्यास नेमणुकीच्या आदेशातील सर्व अटी व शर्ती मान्य असल्यास करारनामा विहित नमुन्यात 100 रुपये किमतीच्या स्टॅम्प पेपरवर उमेदवाराने हजर होतेवेळी कार्यालयात सादर करावा. त्यानंतर सदर नेमणूक कार्यान्वित होईल. उमेदवाराला प्रकल्प योजनेतील नेमणूक पुढे चालू ठेवण्यासाठी तसेच डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोलीच्या नियमित आस्थापनेवर नियुक्तीसाठी दावा करता येणार नाही. याच्यामध्ये उमेदवाराला नोकरी सोडून जाण्याची इच्छा असल्यास 1 महिन्याची आगाऊ सूचना द्यावी लागेल. 1 महिन्याचे वेतन भरणा करावे लागेल. तात्पुरत्या नेमणुकीनंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना राजीनामा दिल्यास प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांची उर्वरित कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येईल. त्याचबरोबर तात्पुरत्या नेमणुकीच्या कालावधीत सर्व शासकीय सुट्ट्या आणि 2 महिन्यांसाठी 1 यानुसार किरकोळ रजा देय राहतील. या व्यतिरिक्त रजा या बिनपगारी करण्यात येतील. याच्यानंतर कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळी सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 अशी राहणार आहे. त्याचबरोबरची महत्त्वाची माहिती अधिकृत नोटिफिकेशनमध्ये आहे, चेक केली जाऊ शकते. तर यानुसार माहिती आणि प्रसिद्धीसाठी याच्यामध्ये आहे हा जो जाहिरात आहे याच्यानुसार तुम्हाला हा जो फॉर्म आहे अर्ज फॉर्म आहे तो अर्ज फॉर्म फिलआउट करून पूर्ण डिटेलमध्ये तो कुरिअरद्वारे डॉक्युमेंटसह पाठवणे आवश्यक आहे दिलेल्या ॲड्रेसवर. अशा पद्धतीने हा जाहिरातीचा जो पदाचे नाव आहे ते पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे. त्याचबरोबर तुमची जी बेसिक डिटेल्स आहेत, शैक्षणिक क्वालिफिकेशन आहे, अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती याच्यामध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीने ही जी कार्यालयीन सहाय्यक पदासाठीची ही भरती आहे त्यासाठी अर्ज करायचा आहे. त्याच पद्धतीने दुसरी जी भरतीसाठीची जाहिरात आहे ती आपण पाहूयात, जी असिस्टंट पदासाठीची आहे. त्यानुसार पाहू शकता बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासाठीची भरतीची जाहिरात आहे. यानुसार 13 मार्च 2024 पूर्वी तुम्हाला डॉक्युमेंट्स ते पाठवायचे आहेत. ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्टसाठीची इकॉनॉमिक्स अँड सेफ्टी ॲग्रिकल्चरसाठीची भरती आहे.
याच्यामध्ये पाहू शकता पदाची नावं देण्यात आलेली आहेत, नेम ऑफ द पोस्ट आहे. तर यानुसार असिस्टंट प्रोफेसर ह्युमन सायकोलॉजी इकॉनॉमिक्स MMP यासाठी एक जागा आहे. त्यानंतर टेक्निशियन इलेक्ट्रिशियनसाठी आहे, टेक्निशियन फिटर आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट म्हणजे टायपिस्टसाठी क्लर्क या पदासाठीची एक जागा आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये वेतनची स्केल आहे, पेमेंट स्केल ते देण्यात आलेलं आहे. शैक्षणिक पात्रता पाहू शकता प्रत्येक पदासाठीची देण्यात आलेली आहे. त्यानुसार असिस्टंट प्रोफेसर यासाठी PhD कन्सर्न रिलेव्हंट अलाइड सब्जेक्टमध्ये आवश्यक आहे. टेक्निशियनसाठी 10वी पास आणि इलेक्ट्रिशियन ट्रेड असणे आवश्यक आहे ITI मधून. त्याच्यानंतर टेक्निशियन फिटरसाठी सुद्धा 10वी पास आणि ITI फिटर पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी मिनिमम डिग्री इन एनी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड गव्हर्नमेंट अप्रूव्ड टायपिंग एक्झाम पास असणे आवश्यक आहे. इंग्लिशसाठी 40 वर्ड पर मिनिट, मराठी 30 वर्ड पर मिनिट आणि MSc इक्विलेंट पास असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर अदर कंडिशन देण्यात आलेले आहेत. वयाची पात्रता 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्याचबरोबर तुम्हाला अर्ज कुठं पाठवायचा आहे त्याच्यासाठीचा जो ॲड्रेस आहे तो देण्यात आलेला आहे, ते चेक केला जाऊ शकतो. या ॲड्रेसवर तुम्हाला जो तुमचा अर्ज आहे दिलेल्या पदासाठी पदाचं नाव नमूद करून तो पाठवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जे महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत, अटी आहेत, त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. 13 मार्च 2024 पूर्वी हा अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे. अर्जाचा फॉर्मॅट इथे पाहू शकता. हा अर्ज फिलआउट करून तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर पाठवणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने ही जी क्लर्क टायपिस्ट त्याचबरोबर टेक्निशियन फिटर आणि इलेक्ट्रिशियन पदासाठीची भरती आहे. त्याचबरोबर इकडची जी दुसरी जी जाहिरात आहे त्यानुसार कार्यालयीन सहाय्यक या पदासाठीची भरती आहे. त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.